शेतकऱ्यांनो आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा असं विधान बच्चू कडूंनी केलं होतं। त्या विधानावर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी शेतकऱ्यांना हत्या करण्याला चिथवताय का असं म्हणलेलं आहे। परंतु या बच्चू कडूंच्या विधानावर शेतकऱ्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। हिंगोली जिल्ह्यात हे शेतकरी आहेत। बच्चू कडूंच्या या विधानावर शेतकऱ्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। दादा, बच्चू कडू म्हणालेत की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा, योग्य वाटतं का त्यांचं तसं म्हणणं? त्यांचं म्हणणं बरोबर योग्य आहे, बरं. कारण की शेतीमध्ये काहीच उरत नाही। आता मुख्यमंत्र्यांनी 2,000 रुपये खलटाण्याच्या नावाखाली टाकले। 18,500 हजार रुपये देणार होते म्हणले होते, पण 2,000 रुपये दिले। दिवाळी 2,000 साजरी होती का? होत नाही। तर त्यामुळे बच्चू कडूचं विधान योग्य आहे। आमदार कापा म्हणणं असं जरा प्रक्षोभ वाटेल ना आपल्याकडे। आता आपल्या जीवावर देत असेल तर आमदाराला आपण तर कापणारच ना। बरं, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटणार आहे, रात्रंदिवस कामं करायचे, कामं करून त्याच्यात काय उत्पन्नामध्ये घट झालेली आहे। पावसाने बेमाप पाऊस आलेला आहे, बेमाप पावसामुळे सगळे रानं खरडून गेलेले आहेत। आणि बच्चू कडू म्हणतात ते खोटं थोडी आहे। जर आपल्याला फाशी घ्यायची वेळ येत असेल तर त्याला कापायला नाही, लाता घालायला काय हरकत आहे आपल्याला? बिनधास्त करायला पाहिजे हे काम। प्रत्येक शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन हे काम करायला पाहिजे। लोक परेशान झालेत। आज आश्वासन दिलं 18,000 18,500 हेक्टरी देऊ, 2-2 4-4 हजार रुपये लोकांच्या खात्यात आलेले आहेत। कोणाला कुठं कोणाचे काय होणार आहे त्याच्यात? बियाचे पैसे पण हे होत नाहीत आणि कुठून येणार आहेत? बाकीचं तर काही नाहीच। म्हणजे बच्चू कडूंच्या म्हणण्याशी सहमत आहेत आम्ही त्यांना। काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही सिनियर आहात, अशा पद्धतीनं कापा वगैरे म्हणणं बच्चू कडूंनी योग्य वाटतं? योग्यच आहे, कारण ही वेळ जी आणलेली आहे, जी सरकारनं आणलेली आहे शेतकऱ्यावर आत्महत्येची। आत्महत्या कशामुळे होतात? सरकारच्या धोरणामुळे होतात। सरकारनं जर त्याची आश्वासनं पूर्ण केली असती तर ही योग्य वेळ आलीच नसती। आणि बच्चू कडू जे म्हणतात ते सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणतात। शेतीचा पोशिंदा जर जगला नाही तर मग बाकीच्या याचं काय? आणि जे काय मंत्री असतील त्यांनी मग काय तुटपुंजी मदत केली? कुठं म्हणले 8,500 हेक्टरी देणार, कोणाच्या खात्यावर 600, कोणाच्या 400 असे झाले आहेत। म्हणजे पूर्णतः फसवणूक केलेली आहे शेतकऱ्याची। जे म्हणलं आहे बच्चू कडूचं ते योग्य आहे। आक्रमक भूमिका केल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही। नेपाळसारखी परिस्थिती हे सरकार हातानं ओढून घेत आहे त्याच्याकडे। परंतु मला सांगा, अशा पद्धतीनं बोलणं, आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, अशा पद्धतीनं थेट कापण्याची वगैरे भाषा ही योग्य वाटत नाहीये। नाही, भाषा योग्य वाटत नाहीये, पण सरकारला बी संविधानाची भाषा कळत नाही ना साहेब। सरकारला संविधानाची भाषा कळत नाही। आमच्यावर जी येळ आलेली ना, हे सरकारचं धोरण आहे। शरद जोशी म्हणायचे शेतकरी संघटनेचे, सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण। तुम्ही जे सरकारनं जे धोरण राबवलेलं आहे, जे सोयाबीनचा पेंड आयात केला आहे, त्याच्यामुळे आमच्या सोयाबीनचा माल भाव पडलेला आहे। दुसरी गोष्ट आज झालेल्या आहे अतिवृष्टीमुळे, जे तुम्ही आम्हाला जे पॅकेज जाहीर केलेलं आहे, अतिवृष्टीमुळे आम्हाला सोयाबीनचा आज आम्हाला अपेक्षा होती या 2 एकरामध्ये कमीत कमी आम्हाला 15 क्विंटल माल व्हावा। त्यांच्या विधानाशी कसं तुम्हाला काय वाटतं? नाही, विधानाशी तर आम्ही सहमत आहेत। बच्चू कडून जे आहे ना, हे सगळ्या शेतकऱ्याच्या मनातली गोष्ट बोललेली आहे। आमच्या मनात बी तेच विषय आहे ना। जर आमच्या आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आत्ताचा शेतकरी ते काळ गेला। आमच्या बापजाद्यानं, आमच्या आजोबा पंजानं आत्महत्या केल्या। आम्ही आत्महत्या करणारी लोक नाहीत। आम्ही आमच्या जीवावर आलं तर आम्ही कोणाला पण कापून टाकू शकतो। आम्ही बच्चू कडूच्या विधानाशी 101% सहमत आहेत आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे। तर हे हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी आहेत। बच्चू कडू यांनी जे विधान केले त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत आणि बच्चू कडू यांना आमचा पाठिंबा आहे अशी भूमिका या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आम्ही जुने शेतकरी नाही तर आमच्यावर जर वेळ आली तर आमदारच नाही तर कुणालाही कापायला मागे पुढे पाहणार नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिलेली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।